या पतसंस्थांना रिझर्व्ह बँक बँकिंग परवाना दिलेला नाही. त्या पतसंस्थेचं नियंत्रण, सुपरविजन, रेग्युलेशन हे रिझर्व्ह बँक करत नाही. यांना परवाना कोण देतं? महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत आमचे सहकार आयुक्त त्यांना परवानगी देतात. त्यामुळे नोंदणीकृत अथॉरिटी पण सहकार आयुक्त आणि परवाना अथॉरिटी पण सहकार आयुक्त. ही समान गरज असणारे लोक एकत्र येत नाहीत. पण ज्याला आपलं एक सत्ता केंद्र, एक सत्तास्थान असं वाटतं, तो प्रमोटर म्हणतो आपण, तो स्वतः पुढाकार घेतो आणि मग तो सभासद गोळा करतो. बँका असलेला पब्लिक डिपॉझिट घ्यायला अलाउड आहे. पण या जे सहकारी तत्वावर चालणाऱ्या पतसंस्था वगैरे त्यांना फक्त आणि फक्त आपल्या सभासदांचीच व्यवहार करायला परवानगी आहे. पूर्वी असं आहे की समान गरज, सहकारात एक प्रिन्सिपल आहे, कॉमन नीड. समान गरज असणारी लोक आपली गरज भागवण्यासाठी एकत्र येतात. नमस्कार. 2025 हे वर्ष युनायटेड नेशन्सने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून डिक्लेअर केलंय. तर यात सहकार क्षेत्रातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था. त्यामध्ये सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांचं जाळं महाराष्ट्रामध्ये फार दूरवर पसरलेलं आहे. आज ह्याच पतसंस्थांमध्ये त्यांचं नियमन कसं होतं, त्यांचं अर्थकारण काय, त्यांचं महत्व काय, या सगळ्या विषयांवरती आपल्याशी बोलायला आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर सर. सर, आपलं महाएमपी मध्ये नमस्कार. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सहकारी वित्तीय संस्था म्हणजे असतात काय आणि पतसंस्था म्हणजे काय? थोडा फरक आहे. वित्तीय संस्था म्हणजे सहकार तत्वावर चालणारी वित्तीय संस्था. मग ते आपण ते सहकार तत्वावर पूर्वी समाजामध्ये भिशी नावाचा एक प्रकार होता. सगळी लोक एकत्र यायची, ज्याला समान गरज आहे, कॉमन नीड आहे, ज्यांना पैसे हवेत आणि गरजेला पैसे लागतात. मग लोक भिशी म्हणून एकत्र यायची, कॉमन हॉटस्पॉटमध्ये काही पैसे टाकायचे आणि एखाद्याने चिठ्ठी उचलली ज्याला भिशी लागली म्हणायचे. मग ते बोललं जायचं आणि त्या प्रकारे उरलेले जो काही त्यातला डिफरन्स आहे ते लोक वाटून घ्यायचे. ही झाली वित्तीय संस्थाच आहे ही पण ज्याला लायसन्स दिलंय सरकारने लायसन्स दिलंय, त्याला आपण एक लायसन्स संस्था असं म्हणतो. याला परवाना दिलाय वित्तीय संस्थेचा. तसं पतसंस्थेला महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत परवाना दिले. सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने बँकिंगचा परवाना दिलाय. हे सगळे परवानाधारक असलेल्या या सगळ्या वित्तीय संस्था. परवानाधारक नसलेल्या पण खाजगी आज अनेक समाजामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे लोक एकत्र येतात, आपापली समान गरज भागून घेतात. अशा अनेक संस्था कार्यरत आहे. पण ज्या लायसन्स आहे आणि ज्या वित्त पुरवठा करतात, म्हणजे ज्या ॲक्सेप्टन्सचा डिपॉझिट फॉर दी पर्पज ऑफ लेंडिंग असं त्याला म्हणतो, की लेंड करण्याकरता लोकांकडून डिपॉझिट सभासदांकडून गोळा करणे. यामध्ये एक आहे की वित्तीय संस्थांमध्ये पब्लिक डिपॉझिट आपण घेतो. बँका असलेला पब्लिक डिपॉझिट घ्यायला अलाउड आहे. पण या जे सहकारी तत्वावर चालणाऱ्या पतसंस्था वगैरे त्यांना फक्त आणि फक्त आपल्या सभासदांचीच व्यवहार करायला परवानगी आहे. डिपॉझिट घेतील ते सभासदांकडूनच घेतील, कर्ज देतील ते सभासदांनाच देतील, पब्लिकला नाही. कारण की सभासदांनी एकत्र येऊन ती स्थापन केलेली संस्था असल्यामुळं त्यांना सभासदांचीच व्यवहार करायला त्यांना परवानगी असते. तर मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की पतसंस्था या सभासदांच्याच जीवावरती चालतात आणि सभासदांमध्येच त्यांचे सगळे व्यवहार होतात. तर नेमकी सभासद निर्मितीची प्रक्रिया कशी असते, या पतसंस्था काम कशा करतात? वास्तविकता खरं ते तत्व असं आहे. आत्ता ते तत्व पाळलं जातं का नाही हा चर्चेचा विषय होईल. पूर्वी असं आहे की समान गरज, सहकारात एक प्रिन्सिपल आहे, कॉमन नीड. समान गरज असणारी लोक आपली गरज भागवण्यासाठी एकत्र येतात. म्हणजे उदाहरण नेहमी हाऊसिंग सोसायटीचं उदाहरण याला दिलं जातं. मला घर बांधायचं आहे, पण एकट्याला घर बांधण्या इतकं प्लॉट घेऊन घर बांधण्याची माझी क्षमता नाही. त्यामुळे घर बांधणारी, ज्यांना घरं नाहीत अशी लोक एकत्र येतात. कॉमन हॉटस्पॉटमध्ये भांडवलाच्या रूपाने पैसे टाकतात, एक मोठा प्लॉट विकत घेतात आणि त्यामध्ये आपला 2000 स्क्वेअर फूट 5000 स्क्वेअर फूट आपली स्वतःची गरज भागून घेतात. तसं ज्यांना आर्थिक गरज आहे त्यामुळे आर्थिक गरज भागवण्यासाठी खरं आहे पतसंस्थेची लोक एकत्र येऊन ते आपली संस्था स्थापन करतात. हे खरं सहकाराचं मूळ उद्दिष्ट आहे. पण आज बघायला जाल तर थोडंसं तुम्हाला उलटं असं दिसतंय की समान गरज असणारे लोक एकत्र येत नाहीत. पण ज्याला आपलं एक सत्ता केंद्र, एक सत्तास्थान असं वाटतं, तो प्रमोटर म्हणतो आपण, तो स्वतः पुढाकार घेतो आणि मग तो सभासद गोळा करतो. सहकाराचा प्रिन्सिपल नेमकं उलट आहे. सहकाराचा प्रिन्सिपल तत्व असं म्हणतं की समान गरज असणारी लोकांनी एकत्र यावं आणि ती संस्था स्थापन करावी. आज मात्र असं उलटं होतंय की कायद्याचा थोडासा अर्थ की अंमलबजावणी नीट होत नसल्यामुळं ज्याला त्या आपलं एक राजकीय आयुष्य
पुढं चालवण्याकरता एक सत्ता केंद्र हवं आहे, एक पतसंस्था हवी, आर्थिक केंद्र हवं आहे. तो स्वतः पुढाकार घेतो प्रमोटर म्हणून. 5-10 लोक एकत्र येतात आणि ते गोळा करतात, सभासद गोळा करतात. त्यामुळे सहकारामध्ये मात्र असं नाहीये. सहकारामध्ये समान गरज आहे आणि मग त्यांनी मला आत्ता गरज नको आहे, पण त्याची ठेवते ठेवायची. ज्याला गरज आहे त्याने ते लोन घ्यायचं आणि आपापली गरज भागवून घ्यायची. याच्याकरता का सहकारी संस्थांची निर्मिती आणि असं महाराष्ट्रामध्ये काय संपूर्ण देशामध्ये या तत्वानुसार सहकारी संस्था निर्माण झाल्यात. सो यातनं 2 प्रश्न निर्माण होतात. तुम्ही आता सांगितलं तसं, की एक प्रमोटर सहकारी संस्था उभी करण्यासाठी पुढाकार घेत असतो. तर ह्या पतसंस्था अडचणी येण्यासाठी किंवा त्यांच्याकडे संशयाने बघण्यासाठी हेच एक महत्त्वाचं कारण ठरलंय का, की त्याच्यामध्ये एक पतसंस्थांमध्ये कुठलातरी एक प्रमोटर किंवा राजकीय हस्तक्षेप त्याच्यामध्ये येतो म्हणून? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की ह्याच्यातनं अडचणींमधनं बाहेर कसा मार्ग काढायचा किंवा या अडचणींचं नेमकं कारण मूळ शोधायला कसं जायचं? आत्ताचं मूळ शोधायला तर खूप त्यामध्ये बरेच कंगोरे आहेत. राजकारण आणि सहकारी संस्था यांचं एक अतूट नातं आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय व्यक्तीला असं वाटतं की आपल्या भविष्यातली वाटचाल करण्याकरता एक पतसंस्था, एक सहकारी बँक, एक शाळा, एक साखर कारखाना, एक काहीतरी असं एक आपल्या हाताशी असावं की जेणेकरून त्या मार्गातनं, कारण मी नेहमी असं म्हणतो सहकाराचं आकर्षण हे राजकीय लोकांना खूप आहे. कारण का सहकारात 2 गोष्टी तुम्हाला मिळतात. एक द्रव्यबळ मिळतं, एक मनुष्यबळ मिळतं आणि दोन्ही गोष्टी राजकारण्यांना आकर्षित करण्याकरता पुरेशा आहेत. त्यामुळे राजकारणी लोक यामध्ये आकर्षित होतात. बऱ्याच वेळा मला असं विचारलं जातं, सहकारात राजकारणी लोक असावीत का? तर निश्चित असावीत. सहकारात राजकारणी लोकांमुळे एक सत्तेचं कुंपण मिळतं, पण ज्यावेळी कुंपणं शेत खायला लागतं त्यावेळी खरा प्रॉब्लेम येतो. आज मूळ कारण म्हणजे पूर्वी या पतसंस्थांना लायसन देत असताना तुम्ही आजही जर आमच्या सहकार विभागाचं सर्क्युलर बघाल, ते पतसंस्था स्थापन कशी करायची? मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांनी असं सांगितलं 4,000 लोक सभासद पाहिजेत कमीत कमी आणि 75 लाख रुपये भांडवल पाहिजे. आता इथं बघा त्यांनी व्यक्तीला महत्व दिले. आज 4,000 लोक. आता मला सांगा 4,000 लोक गोळा करण्याची ताकद त्या भागातल्या कुठल्या माणसाची असू शकते? जो नेतृत्व करतो, लीडर आहे, त्याचीच असू शकते. बरोबर. 4,000 लोक सामान्य मनुष्य गोळा करू शकत नाही. एक वेळ तर 75 लाख गोळा करते, पण 4,000 लोक तर गोळा करू शकत नाही. मग अशा माणसाने 4,000 लोक गोळा केली, मग तुम्ही त्याला म्हणा लागला आता तुझं काम झालं, तू जा, तर तो जाणार नाही. कारण का त्यांनी स्वतः ती संस्था फॉर्म केली असते. पण नेमकं सहकार कायद्यामध्ये चुकतं कुठं? हे नॉर्म्स आहेत. आता मात्र सहकारामध्ये किंवा कुठेही या भांडवली बाजारात, स्पर्धात्मक जगात व्यक्तीला महत्व नाही, भांडवलाला महत्व आहे. आता कॅपिटलला महत्व आलंय जास्तीत जास्त. पूर्वी सहकारामध्ये व्यक्तीला महत्व होतं, आता भांडवलाला आलंय. त्यांनी जर नियम उलटे केले की 100 लोक आणि 7.5 कोटी भांडवल, तर निश्चितच सुरुवातीलाच ती पतसंस्था सक्षम होईल. साधं उदाहरण देतो. 4,000 लोक आणि 75 लाख रुपये भांडवल आहे. 4,000 लोकांमध्ये समजा 1,000 लोकांना कर्ज पाहिजे फक्त, बाकीच्या लोकांना कर्ज नको आहे. त्या 1,000 लोकांनी समजा 25-25 हजार रुपये जरी कर्ज घेतलं तरी 2 कोटी 25 लाख रुपये तुम्हाला हवेत आणि तुमचं भांडवल मात्र फक्त 75 लाख. बरोबर. त्यामुळं त्या भांडवलामध्ये हे बिझनेस करायची ताकद नाही. उद्या काय तोटा झाला तर तोटा सहन करायची ताकद तुमच्या भांडवलात नाही. त्यामुळे पतसंस्था भविष्यकाळात अडचणीत येणारच आहे. त्यामुळं या कालानुरूप स्पर्धेच्या जगात सहकार खात्याने आपले निकष बदलले पाहिजेत. सहकार खात्याने भांडवलाला महत्त्व दिलं पाहिजे. तुम्ही चंद्रपूरच्या गावामध्ये बघायला जा, तिथं सरकारी नियम असा आहे, फक्त 1 लाख रुपये भांडवल आणि सभासद किती 300. आता 1 लाख रुपये भांडवलाच्या जोरावर आज कुठलाही व्यवसाय तगू शकत नाही. ही तर आर्थिक संस्था आहे. त्यामुळे भांडवलाच्या आधारे निकष बदलणं हे शासनाचं काम आहे, पण ते बदललं गेले नाही. त्यामुळे तुटपुंजा भांडवलाच्या आधारे तोटा सहन करायची ताकद स्वनिधीत नसल्यामुळं आज अनेक पतसंस्था अडचणीत आल्यात. त्यामुळे मूळ बघायला जा तर भांडवल क्षमता ही स्ट्रॉंग पाहिजे आणि ती स्ट्रॉंग नसल्यामुळं सुरुवातीलाच अनेक पतसंस्था स्थापन झाल्या अडचणीत आलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे भांडवल क्षमता नसणं हा एक शासनाचे नियम एकदम चुकीच्या पद्धतीने, ते पूर्वीचे नियम आहेत. कारण का त्याकडे सभासदाला महत्त्व होतं. आता भांडवलाला महत्त्व आले म्हटलं नियम बदलले पाहिजेत. असे अनेक कायद्यामध्ये बदल केले पाहिजेत की ज्यामुळं पतसंस्था स्थापनेपासूनच सक्षम होतील.
आर्थिक सक्षमता त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून आली तर कुठलाही धक्का तोटा सहन करायची ताकद त्यांच्या भांडवलात असल्या तर कुठलीही पतसंस्था बुडणार नाही असं माझं मत आहे. तर ह्या अशा पसरलेलं एवढं मोठं जाळ आहे पतसंस्थांचा, तर एवढ्या त्याच्यामधनं एवढ्या लाखो कोटींचा व्यवहार त्याच्यामधनं होत असतो. एकत्रित भांडवल केलं तर सगळ्या पतसंस्थांचं बघितलं तर या संपूर्ण क्षेत्राचं नियमन कसं केलं जातं? आणि तुम्ही म्हटलात सहकार कायदा किंवा सहकार क्षेत्राने राज्य त्याच्यामध्ये काही प्रशासन म्हणून सरकारने कुठली भूमिका बजावली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मुळात रिझर्व्ह बँक म्हटलं की आपण आर्थिक क्षेत्र म्हटलं की रिझर्व्ह बँक येते. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचा काय रोल आहे आणि त्याच्यामधनं या सगळ्या पतसंस्थांचं नियमन कसं केलं जातं? हे दोन प्रश्न. या ज्या सहकारी पतसंस्था असतात किंवा सहकारी सोसायट्या घ्या, ते महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत त्याची नोंदणी होते. म्हणजे आमचा सहकार आयुक्त हा त्याचा इन्चार्ज असतो. म्हणजे त्याची नोंदणी ही महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत होते. मग सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर त्याने जो व्यवसाय कुठला करायचा, तर समजा त्यांना बँक काढायची असेल त्याला बँकिंग परवाना मात्र बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत रिझर्व्ह बँक देते. या पतसंस्थांना रिझर्व्ह बँक बँकिंग परवाना दिलेला नाही. त्यामुळे पतसंस्थेचं नियंत्रण, सुपरविजन, रेग्युलेशन हे रिझर्व्ह बँक करत नाही. यांना परवाना कोण देतं? महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत आमचे सहकार आयुक्त त्यांना परवानगी देतात. त्यामुळे नोंदणीकृत अथॉरिटी पण सहकार आयुक्त आणि परवाना अथॉरिटी पण सहकार आयुक्त. सहकारी बँकांच्या बाबतीत मात्र नोंदणी अथॉरिटी ती सहकार आयुक्त आहे, पण लायसन्स अथॉरिटी मात्र रिझर्व्ह बँक आहे. त्यांचा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा सेंट्रलचा कायदा आहे. त्यामुळे इथं आम्ही त्याच्यामध्ये दुहेरी नियंत्रण आहे असं त्यावेळी म्हणतो की सहकार खात्याचं पण आहे एक नोंदणी रजिस्ट्रेशन अथॉरिटी आणि एक ज्यांनी परवाना दिला आहे लायसन्सिंग अथॉरिटी ते RBI. पण इथं मात्र पतसंस्थांना दोन्ही एकच आहेत. परवाना पण एकाने दिला आहे, नोंदणी पण त्यांच्याकडे झाली आहे. त्यामुळे या सगळ्यांवरती नियंत्रण जे असतं ते सहकार आयुक्तांचं असतं. त्यांच्याकडे विभाग असतात. त्यांच्याकडे ऑडिट विभाग आहे, लेखापरीक्षण विभाग आहे. त्या काय लेखापरीक्षणाच्या विभागाच्या मार्फत यांच्याकडे लेखापरीक्षण केलं जातं. आता तुम्ही म्हणाले लेखापरीक्षकांच्या लक्षात येतं का नाही? तर तेवढे जे काही एक क्वालिटी लागते लेखापरीक्षकाची, बँकिंगमध्ये मात्र चार्टर्ड अकाउंटंट असतात, रिझर्व्ह बँकेच्या पॅनलवरची लोक असतात. इथं मात्र सहकार खात्यामध्ये ती जी ऑडिटरची जी काही क्वालिटी पाहिजे, जे काही त्यांचं नजर पाहिजे, एक साधं उदाहरण देतो की सहकार खात्याचा ऑडिटर म्हटल्यानंतर कोणीही घाबरत नाही. पण RBIचं इन्स्पेक्शन आलं म्हटल्यावर सगळे घाबरतात. असं का व्हावं? बरोबर. RBIचं इन्स्पेक्शन पण माणूसच आहे, सहकार खात्याचं तपासणी पण माणूसच करतो. मग सहकार खात्यात तपासणी म्हणजे अत्यंत हलक्यामध्ये, म्हणजे एकदम इझिली लोक घेतात. चला सहकार खात्याचं आहे ना, असं का व्हावं? याचं आत्मपरीक्षण सहकार खात्याच्या ऑडिटरनी केलं पाहिजे. असं का होतं? याचाच अर्थ असा आहे, अनेक उदाहरणं अशी होतात. तुम्ही ऑडिटमध्ये D वर्ग असतो, अपिलात गेलो की अ वर्ग होतो. असं होतंच कसं काय? याचा अर्थ आपली क्वालिटी, आपली गुणवत्ता याच्यामध्ये सहकार खात्याचं ऑडिट डिपार्टमेंट हे कमी पडतं, हे निर्विवाद सत्य आहे. ते जर रिझर्व्ह बँकेची लोक आली म्हटल्या तुम्हाला फार शिपायापासून वरतीपर्यंत सगळे अलर्ट होतात. बरोबर. की RBI इन्स्पेक्शन आहे. तर आमचं इन्स्पेक्शन केल्या मात्र असं होत नाही. याचं आमचं जे काही ट्रॅक रेकॉर्ड आहे, ट्रॅक रेकॉर्ड एवढं सुस्पष्ट, निपक्षपाती अशा प्रकारचं आपलं ट्रॅक रेकॉर्ड नाही. जसं रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्शनचं आहे तसं आमचं नाही. ते मेंटेन केलं पाहिजे. ही सगळी जबाबदारी निश्चितच सहकार खात्याची आहे. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हटलात तसं की सहकार खात्याबद्दल एक थोडंसं एक काय पण चालवून घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आलेली आहे. तर मग ह्या पतसंस्था ज्या सहकार तत्वावरती, ज्या खरोखरच ज्याच्यामध्ये नागरिक त्याच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे पैसे त्याच्यामध्ये ठेवले गेलेले आहेत, त्यांची पुंजी आयुष्यभराची त्याच्यामध्ये ठेवली गेलेली आहे, तर अशा पतसंस्था नेमक्या कशामुळे बुडतात? आणि आता पतसंस्थांचं बुडण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे. त्या नेमक्या का बुडतात आणि त्याच्यामुळे नेमकी त्यांची प्रतिमा मलिन कशामुळे होत असते आणि काय होतं नेमकं तिथे? एकतर माझं म्हणणं आहे, मे बी रॉंग असेल, की 100 गोष्टी चांगल्या असतील तर एक जर वाईट गोष्ट असेल तर वाईट गोष्टीचा गाजावाजा जास्त होतो, 100% जास्त होतो. चांगल्या गोष्टीकडे कोणी जास्त लक्ष देत नाही, कारण ते त्यांचं कर्तव्यच असतं. पण एक गोष्ट वाईट घडली, आपण म्हणतो वाईट गोष्ट मल्टिपल 9 टाइम्स फटाफटा जाते. त्यामुळे एखादी पतसंस्था अडचणीत आली की आम्ही बातमी जरी आली नुसती, एखादी पतसंस्था अडचणीत आली, क्वेश्चन मार्क, अडचणीत आली म्हटल्यानंतर ती खरंच अडचणीत आहे का? अडचणीत आली म्हणजे नेमकं काय याची शहानिशा होत नाही. 10 लोक रांगेत उभं राहतात,
10 उभं राहिल्याबरोबर 11वा उभं राहतो. 11वा बघत नाही की 10 लोक का उभी आहेत. बरोबर. आणि ती सवय आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मी असं म्हणतो, आमच्या लकडी पूल आहे पुण्याला. लकडी पुलावरनं जाताना 4 लोक असे डोकावून बघत असतात. बघता बघता 100 लोक डोकावून बघतात. कोणालाही माहीत नसतं खाली काय पडलंय. बरोबर. अफवा उठते. तसं अफवा हे आर्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत वेगानं पसरणारं एक यंत्र आहे. तुम्हाला माहिती आहे की आर्थिक क्षेत्रामध्ये जरा काही झालं की अफवा तुफान पसरतात आणि मग सगळेजण डिपॉझिट काढायला लागतात. आणि एकदा का डिपॉझिट काढण्याकरता रांग लागली की जगातली श्रीमंतातले श्रीमंत बँक बुडायला 2 तास बाज झाले. 2 तास. ओके. कारण का नियमच असा आहे आर्थिक क्षेत्रातला. बँकिंग ज्या प्रकारे हे संस्था चालवल्या जातात, आमच्याकडे 100 रुपये डिपॉझिट आलं की त्यापैकी आम्ही 70 रुपये कर्जाने वाटतो, 30 रुपये स्वतःकडे ठेवतो. का तर म्हणजे लिक्विडिटी मेंटेन करणं म्हणतो. आलं कोणी तर आम्हाला त्याला पैसे द्याला. 31वा मनुष्य पैसे मागायला आला आणि माझ्याकडे जर पैसे नसतील, कारण मी ते कर्जाने वाटलेत. बरोबर. कर्जाने लगेच मला दुसऱ्या दिवसात पैसे येत नाही. मी त्या माणसाला पैसे नाही म्हणायचा अवकाश की दुसऱ्या मिनिटाला सगळीकडे पसरलं जातं. या पतसंस्थेकडं बँकेकडे द्यायला पैसे नाही, बँक बुडली. मग मात्र सगळी लोक जे पैसे मागायला येतात, माझं स्पष्ट मत आहे, अशा वेळी जे रांगा लागतात हे ठेवीदार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात. ठेवीदारच घेतात. पतसंस्था अडचणीत येऊ शकते थोड्या कालावधीसाठी, पण तिला जर तुम्ही निमानपणे ठेवीदाराने जर पेशन्स ठेवले, एक संयम ठेवला, तर ती संस्था परत एकदा रिवाईव्ह होऊ शकते. ओके. त्यामुळं आता संस्था जर अडचणीत आलेल्या असतील काही, तर एक गोष्ट नक्की की मी या क्षेत्रात माझा 40 वर्षाचा अनुभव आहे म्हणून सांगतो, कुठलीही पतसंस्था, कुठलीही सहकारी बँक, सहकारी बँकिंगचं मॉडेल हे फेल्युअर आहे म्हणून अडचणीत आलेली नाही. ओके. आज इतिहासात कधी नाही. सहकारी बँकिंगचं मॉडेल यशस्वीच आहे. अडचणीत आल्या त्या म्हणजे त्या संस्थेमध्ये घडलेल्या फ्रॉड असेल, गैरव्यवहार असतील, मालाफेड इंटेन्शननी घुसलेली चुकीची लोक असतील, ज्याला सहकार पत्व नाही त्यांना फक्त करप्शनच करायचंय, आणि चुकीने केलेलं कर्ज वाटप असेल. माहिती आहे, कारण काय एक मात्र नक्की आहे, कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये कर्ज देताना देणाऱ्याला, त्या स्टाफला 100% माहिती असतं की हे कर्ज थकीत होणार. असं कुठलीही गोष्ट आजपर्यंत नाही की माझा निर्णय चुकला आणि नंतर असं. नाही 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 त्यांना माहितीच असतं सुरुवातीपासून की हे कर्ज योग्य नाही, दिलं तर थकीत होईल. हे माहीत असतानाही ज्या प्रेशर खाली दिलं जातं, ज्याच व्यक्तिगत संबंध ठेवण्याकरता दिलं जातं, तिथं नैतिकता पाळली जात नाही. तिथंच बँक अडचणीत येते, पतसंस्था अडचणीत येते. सहकाराचं मॉडेल फेल गेलं म्हणून आजपर्यंत कुठलीही पतसंस्था अडचणीत आल्याचं उदाहरण जगात नाही. त्यामुळं आता ही जी लोक आलीत आतमध्ये या पतसंस्थेत, ही खरंच त्यांना गरज आहे म्हणून आली का? तर नाही. प्रिन्सिपल सहकाराचा असं आहे, ज्याला गरज आहे त्याने सहकारात यावं. पण ज्याला गरजच नाही, जो घरचा गडजंग आहे, त्याला ना कर्जाची गरज आहे ना या पतसंस्थांना पुरवलेल्या सेवेची गरज आहे, तरी तो त्या पतसंस्थेचा पदाधिकारी होतो. त्यामुळे इथं निवड, प्रिन्सिपल यामध्ये कालाने हळूहळू खूप बदल होत गेला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, गरज आलेली लोक एकत्र येऊन पतसंस्था काढावी याचं सहकाराचं एक नियमपत्व आहे. इथं उलट आहे. एक मनुष्य ठरवतो मला पतसंस्था काढायची आणि मग तो ते लोक गोळा करतो, त्या लोकांचं शेअर कॅपिटल हाच भरतो. ओके. 25-25 हाच भरतो. कारण का एखाद्या गावामध्ये 1 लाख शेअर कॅपिटल आणायला 300 लोक जमायला कुठल्याही नेत्याला अवघड नाही. आणि मग एकदा का त्याने ते पतसंस्था बनवली की त्या मार्गाने त्याचं सत्ता केंद्र म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे सहकाराच्या प्रिन्सिपलला छेद देणारं आजची परिस्थिती आहे. त्यामुळं आज हे कुठंतरी याच्याकरता योग्य ते कायदे बनवणं हे सरकारचं काम आहे, आमच्या सहकार डिपार्टमेंटचं काम आहे. परिपत्रक त्यानुसार काढली पाहिजेत. म्हणजे व्यक्तीला महत्त्व देऊ नका, भांडवलाला महत्त्व द्या. 100 लोक तरी चालतील, पण कॅपिटल मात्र 10 कोटी पाहिजे. बरोबर. असे उलटे नियम केले पाहिजेत. पण त्याचा अभाव प्रकर्षाने आज जाणवतो आपल्याला. ह्या सगळ्या संपूर्ण वित्तीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात केंद्रस्थानी असतो तो म्हणजे ग्राहक, म्हणजे ठेवीदार. त्या ठेवीदाराने या सगळ्या प्रक्रियेमध्ये या पतसंस्थांकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि गुंतवणूक करताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकदा गुंतवणूक म्हणजे त्याची आयुष्याची पुंजी असते. मी नेहमी म्हणतो की 10,000 रुपये कमवायला त्याला 10 महिने लागतात, गुंतवायला मात्र तो 1 मिनिटात गुंतवतो. 1 मिनिटात गुंतवतो म्हणजे काय, अनास्कर आहेत ना चांगले ओळखीचे, चला गुंतवून टाका, बाकीचं काय तो बघत नाही. बरोबर. किंवा गुंतवायला गेल्यानंतर एकच तो विचारतो, ठेवीवरचा व्याजदर काय, तो नेहमी विचारतो. 10, 10.5, 11 जास्त ना गुंतवून टाका.
बरोबर. पण आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक तत्व आहे, जेवढा जास्त व्याजदर तेवढा जास्त धोका. ओके. जास्त व्याजदर जास्त धोका हे तत्व आहे. तर मी नेहमी माझ्या लोकांना सांगतो की ठेवताना ठेवीवरचा व्याजदर विचारूच नका, अजिबात विचारू नका. तुम्ही कर्जावरचा व्याजदर विचारा. आणि ज्या बँकेमध्ये ज्या पतसंस्थेमध्ये कर्जावरचा व्याजदर जास्त, तिथं ठेवू नका. ओके. कारण तुमची ठेव बुडणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. कारण का कर्जावरचा व्याज जिथं जास्त असतो, समजा मी 18% कर्ज दिलं, 18% घेणारी जी व्यक्ती असते तिला या आर्थिक क्षेत्रातनं सगळ्यांनी नाकारलेला असतो कर्ज द्यायला. कारण का त्याची बॅलन्स शीट त्याचं योग्यताच नसते कर्ज घेण्याकरता. नाही तर नॅशनलाइज बँकेमध्ये 8% कर्ज मिळतं, दुसऱ्या सहकारी बँकेमध्ये 11% मिळतं. ते न सोडता हा 18% यावेळी माझ्याकडे घ्यायला येतो, याचाच अर्थ आर्थिक क्षेत्राने त्याला नाकारलेलं असतं. त्यामुळे तो आमच्या दृष्टीने चांगला कर्जदार होऊ शकत नाही. कालांतराने तो अडचणीत येणार, आमचं कर्ज थकणार आणि आमचं कर्ज थकलं की ठेवीदारांची ठेवी अडचणीत येणार. हे जे विशेष फरक आहे, हे सूत्र आहे, याचा कोणी विचारच नाही करत. आपण फक्त व्याजाचाच विचार करतो. पण गुंतवणूक करताना फक्त व्याजाचा विचार नसतो करायचा. तुम्ही सेफ्टी, तुमची सुरक्षितता, लिक्विडिटी, जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे मिळाले पाहिजेत आणि अर्निंग इन्कम, या तिन्हीचा एकत्रितपणे विचार करून तुमची ठेव खरं गुंतवली पाहिजे. त्याकरता थोडं अर्थसाक्षरता ज्याला आपण म्हणतो, ती या ठेवीदारांमध्ये आणणं काळाची गरज आहे. की त्या बँकेचं भांडवल किती आहे, त्या बँकेमध्ये त्यांचं CRAR किती आहे, भांडवल पर्याप्तता किती आहे, NPA किती आहे, NPA 5%च्या आत आहे का, 10%च्या आत ग्रॉस आहे का, हे सगळं जे आहे ना, हे बघून तुम्ही त्या बँकेचं बॅलन्स शीट, अहवालामध्ये सगळे फोटो छापलेले असतात, सुंदर फोटो. आशास्थान, स्फूर्तीस्थान, आता तर उगमस्थान, हे लहान मुलांची पण फोटो छापतील उद्या. त्यामुळे ते न बघता नेमकं काय बघायचं त्यामध्ये तुम्हाला अहवालात, फोटो बघायचे आहेत का नेमकं काय बघायचं, हे अर्थसाक्षरता या ठेवीदारांमध्ये निर्माण करण्याची काळाची गरज आहे. त्यामुळे ठेवीदार नुसतं काहीतरी लाभ आणि लोभ, मी परत एकदा सांगतो, आम्ही लाभ आणि लोभ यामध्ये एका मात्रेचा फरक आहे. पण लाभ हा रिझनेबल असावा समाजामध्ये. लोभ आपण विचार केला पाहिजे. तर इतक्या परवा ते फिनशार्प म्हणून बँक आहे, तो घोटाळा आम्ही सहज मला उघडकीला आली, बँक आम्हाला कळलं की ते 12% व्याज देते. मला देऊ शकत नाही. चौकशी केली तर ती बँक डोंबिवलीला बोगस बँक निघाली, खोटी बँक, बनावट बँक निघाली. साधं गणित आहे आमच्या डोक्यात आलं की 12% कोणी देऊ शकत नाही. 12% डिपॉझिटवर व्याज दिलं तर त्याला 6% त्याला स्वतःचे व्यवसाय चालण्याकरता पाहिजेत, मार्जिन पाहिजे. तर एवढा हाय रेटनी लेंडिंग कोणी करू शकत नाही. त्यामुळं लोभ किंवा फक्त व्याजदर याच्यावर कोणी गुंतवणूक करणे, त्या पतसंस्थेची आर्थिक क्षमता आपल्याला तपासायलाच पाहिजे. आणि त्याच्याकरता आर्थिक सक्षम असणाऱ्या पतसंस्थांनाच लायसन सरकार आत्ता पण करू शकते. तुम्ही लायसन देऊन बसलात ना, त्यांना सांगू शकता की 3 वर्षामध्ये टार्गेट देऊ शकता, इतके तुमचं भांडवल वाढलं पाहिजे, नाहीतर तुमचं लायसन कॅन्सल होईल. वाढवा भांडवल. बरोबर. आज पण सरकार करू शकतं. इतकं भांडवल असेल तरच तुम्हाला शाखा आम्ही ओपनिंगला परवानगी देऊ, नाही तर नाही देणार. पण आज 1-1 लाख भांडवलाच्या जर पतसंस्था उभे राहायला लागल्या, 1-1 लाख म्हणजे माझा स्वनिधी 1 लाख आणि मी लोकांचे डिपॉझिट घेतो लाखो रुपये, मर्यादा नाही ना त्या. त्यामुळे आमचा लॉ असा म्हणतो, तुमचं भांडवल आहे त्याच्या किती 15 पट तुम्ही लायबिलिटी क्रिएट करा, 9 पट क्रिएट करा, काहीतरी एक लिमिट ठेवा त्याला. म्हणजे 1 लाख रुपये असतील तर मी 9 लाखाच्या ठेवी घेऊ शकणार. बरोबर. तरच तुम्ही त्या भांडवलाच्या रेशोमध्ये तुम्ही ठेवी ठेवलं तर तुमचंही त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. सगळं बुडलं तर फक्त ठेवीदारांचा पैसा बुडणार नाही. आणि कॅपिटल जर मजबूत असेल तर कॅपिटल संपूर्ण इरोड झाल्यानंतर ठेवीदारांच्या पैशाला हात लागणार असतो. त्यामुळे ठेवी त्यामध्ये सुरक्षित राहतील. कधी राहतील? भांडवल मजबूत असेल तर. भांडवलाकडं सहकार खात्याने आणि कायदे बनवणाऱ्या लोकांनी आजकाल तो विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. हे संपूर्ण आपण पतसंस्थांचं सगळं चित्र बघितलं, त्याच्यातल्या कायद्यांबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, त्या पतसंस्थांमध्ये कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलही सांगितलं. तर आता या पतसंस्था या संपूर्ण चळवळीचं, ज्याच्यामध्ये अक्षरशः खरोखरच सर्वसामान्य माणसं यांच्याशी खूप जोडलेली असतात. या पतसंस्थांमध्ये ठेवीदार असतात, त्यांचे कर्जदार असतात, हे सगळे सर्वसामान्य असतात. तर खरंच या पतसंस्थांच्या चळवळीचं पुढील भवितव्य काय, त्यांची कशा पद्धतीची वाटचाल असू शकते? खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पतसंस्था हे अत्यंत चांगलं काम करतात, अत्यंत चांगलं. मला विचारायला जाल तर अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात पहिला नंबर कोणाचा असेल तर स्टेट बँकेचा नाही,
ICICI बँकेचं नाही, माझ्या मते अर्थव्यवस्थेत सगळ्यात पहिला नंबर पतसंस्थेचा. ओके. कारण का अर्थव्यवस्थेत आमचं काम काय, समाजातला अनुत्पादक पैसा, तळागाळातला पैसा, गाडग्या मडक्यातला पैसा अर्थव्यवस्थेत आणायचं काम या आर्थिक संस्थांचं असतं. त्यामुळे मी नेहमी सांगतो, माझं नेहमी एक वाक्य असतं की एखाद्या भाजीवालीचे 50 रुपये डेली कलेक्शनच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचं काम पतसंस्था करू शकतात, ICICI बँक करू शकत नाही. त्यामुळे पतसंस्थांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना बँकिंग हॅबिट्स लावून त्यांचा पैसा हा अर्थव्यवस्थेत आणायचं काम. अर्थव्यवस्थेत आला की त्याने आम्ही लोनिंग करतो, ते व्यक्तीवर येते, समाज वर येतो, हळूहळू राष्ट्र वर येत असतं. हे चांगलं काम ते करतात, त्यामुळे अर्थव्यवस्थेत त्यांची गरज आहे. पण पूर्वी असं एक धोरण होतं इंदिरा गांधींच्या काळामध्ये, छोट्या पण अनेक संस्था, छोट्या पण अनेक बँका, पूर्वी धोरण होतं. 1975 साली बघायला तर अनेक बँकांना लायसन दिली गेली. पण नंतर ते धोरण बदललं. 2004 मध्ये पी चिदंबरमनी सांगितलं की आता आपण जागतिक याच्यात ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. संपूर्ण जग एक मुक्त बाजारपेठ झाली आहे, मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये. आता त्याचं धोरण बदललंय. आता स्ट्रॉंग परंतु कमी बँका, म्हणजे बँकांचं मर्जर सुरू झालंय, कन्सॉलिडेशन सुरू झालंय. राष्ट्रीयकृत बँका पण 5 असाव्यात असं सरकारचं धोरण आहे. त्यामुळे त्यांचं पण अमलगमेशन, मर्जर, मोठ्या बँका परंतु कमी बँका, हे जर धोरण असेल तर हळूहळू सक्षम पतसंस्थांकरता या छोट्या पतसंस्थांचं अमलगमेशन, कन्सॉलिडेशन होणारच आणि ती काळाची गरज आहे. कारण छोट्या पतसंस्था घेऊन रिस्क घेण्यापेक्षा त्या सगळ्या पतसंस्था मोठ्या परंतु सक्षम अशा पतसंस्था झाल्या. आज बघायला जाता एका बिल्डिंगमध्ये 2 पतसंस्था असतात. खालच्या मजल्यावर असते, वरच्या मजल्यावर असते. पण पूर्वी कसं एक गाव, एक गणपती म्हणा, एक जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग असं तुम्ही ज्या पतसंस्थेचं जाळं सक्षम केलं, नंबर वाईज असायला हरकत नाही. परत मी सांगतो की गरज आणि पतसंस्था. मी एक छोटं उदाहरण देतो. मी एका आंदोलनामध्ये मी एका पोलीस स्टेशनला पुण्याच्या मंडईमध्ये बसलो होतो. समोर एक लेडी लिंब विकत होती. मी सरळ माझ्या चौकस बुद्धीनुसार त्या बाईंना विचारलं, तुम्ही काय करता? ते म्हणली, सकाळी मी सावकारकडून 98 रुपये घेतो. सकाळी 98 रुपये घेते, लिंब विकते आणि संध्याकाळी 100 रुपये देते त्याला. ओके. मी विचार केला 2 रुपये पर डे म्हणजे वर्षाचे किती झाले? 765 रुपये काहीतरी व्याज झालं. व्याज मला गरज लागली. मी त्या सगळ्या बायकांना एकत्र केलं, लिंबवाल्या, आणि त्यांची एक पतसंस्था काढली. ओके. म्हणजे त्यांचं हे गरज आहे तसं कथा पतसंस्था स्थापन व्हायला पाहिजे. आज सत्ता केंद्र म्हणून तुम्ही उलटं जात आहे. आत्ता मनुष्य ठरवतो माझी पतसंस्था हवी, गरज असो व नसो, तसं व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे पतसंस्थांचं भवितव्य, यांचा जर व्यवस्थित कारभार चालला नाही, नीतिमत्ता त्यामध्ये आली नाही आणि एक व्यक्ती केंद्रित जर या पतसंस्था चालायला लागल्यात, तर मात्र पुढं कन्सॉलिडेशन आणि अमलगमेशन होणार आणि फक्त सक्षम पतसंस्था राहतील. त्यामुळे पतसंस्था मोठ्या परंतु कमी हे महाराष्ट्र सरकारचं पण धोरण पुढील काळात राहील. कारण आता केंद्राचं धोरण आहे बँकांच्या बाबतीमध्ये, तेच खाली पेनिट्रेट होईल आणि सरकारला पण हे करावं लागेल की सक्षम पतसंस्था परंतु कमी पतसंस्था, प्रत्येक जिल्ह्याला एक, गावाला एक, अशा प्रकारे हळूहळू त्याचं हे होईल. हळूहळू मर्जिंगचं प्रक्रिया सुरू होईल असं वाटतं. सर, एक शेवटचाच प्रश्न. आपल्याला नुकतंच राज्य सहकारी बँकेला 500 कोटी रुपयांचे बॉन्ड्स डिक्लेअर करण्याचा RBI कडनं परवानगी मिळालेली आहे. तर ह्या संपूर्ण आपल्या सुविधेचा लाभ या पतसंस्था कशा पद्धतीने घेऊ शकतात आणि नेमके हे कशामुळे मिळाले आहे याच्याबद्दल आम्हाला काय सांगा, याच्यावर माहिती आम्हाला सांगा. नाही, बॉन्ड असं आहे, जी कुठली बँक आर्थिक सक्षम असते, रिझर्व्ह बँकेने आर्थिक सक्षमतेचे काही निकष दिलेले आहेत. ते सगळ्या निकषांचं पालन करून एखादी बँक जर आर्थिक सक्षम असेल, तिला लॉंग टर्म कॅपिटल, दीर्घ मुदतीचे कर्ज रोखे उभारता येतात. आता हे आमच्या कर्ज रोखे 10 वर्षा मुदतीचे आहेत. म्हणजे 10 वर्ष आम्हाला ते कर्ज रोखं परतफेड करायची शक्यता नाही, नॉन कॉलेबल असतात. त्यामुळे 10 वर्षामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, आमची प्रगती शाश्वतपणे करू शकतो. आम्हाला कुठली भीती नसते की उद्या हे पैसे मॅच्युअर्ड होतील का कोणी काढतील. याकरता आम्ही निश्चित इंटरेस्ट रेट थोडा जास्त देतो. त्यामुळे 10 वर्ष आम्हाला ते पैसे वापरता येतात. हे बॉन्ड जे फ्लोट करायला रिझर्व्ह बँकेने भारतातल्या जे राज्य बँक आहेत त्यामध्ये आमची एकमेव राज्य बँक अशी आहे की जिला परवानगी दिली आहे. एकमेव राज्य बँक का दिली असेल तर आर्थिक सक्षमतेचे निकष. आज माझं नेटवर्थ 5,000 कोटीच्या वर माझं नेटवर्थ आहे.
त्यामुळे इतकं जबरदस्त नेटवर्क आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला ॲश्युरन्स आहे की हे कुठेही पैसे जाणार नाहीत. ते मी बॉन्ड फ्लोट करणार आहोत. लवकरच त्याचं उद्घाटन होईल आणि या पतसंस्थांना ते बॉन्ड घेण्याची परवानगी आहे. हे ओके. पतसंस्था ते बॉन्ड घेऊ शकतात. त्यामध्ये पतसंस्था आम्ही रिझर्व्ह बँक म्हणते किंवा पतसंस्था आणि बँका नाही, पण आम्ही परवानगी घेऊ लवकरच. आत्ता मात्र आम्ही साखर कारखाने, आमच्या हाऊसिंग सोसायट्या आणि इंडिव्हिज्युअल या लोकांना आम्ही ते अलाउड केलेलं आहे. हळूहळू मात्र आम्ही रिझर्व्ह बँकेकडनं परवानगी घेऊन या पतसंस्थांना पण आम्ही ते परवानगी देऊ. पण सध्या मात्र आमच्या सगळे सहकारी संस्था असतील, व्यक्तिगत असतील, कंपन्या असतील, त्यांना मात्र आम्ही मिनिमम 10,000 व्यक्तीला आणि कंपन्यांना मिनिमम 50,000. अप्पर लिमिट काही नाही आहे त्याला. अप्पर लिमिट आम्ही फ्री ठेवलं आहे. तर बॉन्ड आम्ही लवकरच फ्लोट करू. परवानगी मिळालेली आहे. त्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावा. तर तुम्ही आज आम्हाला एवढ्या तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ दिलात आणि पतसंस्थांसारख्या इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आम्हाला इतकी विस्तृत माहिती दिली. त्याबद्दल महाएमटीव्ही तर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार. थँक्यू सर. आभारी आहे. थँक्स अ लॉट. थँक्यू. तर हे होते विद्याधर अनास्कर सर. त्यांनी आपल्याला पतसंस्था या इतक्या महत्त्वाच्या विषयावरती इतकी विस्तृत माहिती दिली आणि त्याच्यामधल्या सगळ्या प्रश्नांबद्दल त्यांनी चर्चा केली. इतकी मुलाची माहिती आपल्याला दिली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपले प्रश्न, आपल्या सगळ्या प्रश्न, आपल्या ज्या शंका असतील ह्याही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.